बदलापुरात स्त्रियांच्या अंडाशय तस्करी प्रकरणाचं कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचं आता तपासात समोर आलंय। सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या प्रकरणात अटक आरोपींकडून आणखी धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही टोळी डोनर महिलांचे विविध नावाने खोटे आधार कार्ड तयार करत होते। तसेच एकाच महिलेचे वेगवेगळ्या नावानं आधार कार्ड बनवून तिचे अनेकदा अंडाशय काढून त्याची बेकायदेशीर विक्री करत होते। आपल्या देशामध्ये नवीन आधार कार्ड बनवण्यासंदर्भातील प्रक्रिया किंवा त्यात काही बदल करायचा असेल तर विविध कागदपत्रांची मागणी आधार सेंटरकडून केली जाते। ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि किचकट असताना देखील अजूनही खोटे आधार कार्ड बनवले जातात हे या प्रकरणावरून सिद्ध होत आहे। या तिन्ही महिला आरोपी 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत। या पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांकडून तिघींची कसून चौकशी करून त्यांचा कोणत्या डॉक्टर, हॉस्पिटल आणि IVF सेंटर सोबत कनेक्शन आहे हे समोर येणार आहे। शिवाय या महिलांनी कोणाच्या मदतीनं बनावट आधार कार्ड, ॲफिडेव्हिट आणि इतर बनावट कागदपत्र तयार केलीत हे समोर येणार आहे। मध्यस्थांनाही यामध्ये आर्थिक लाभ झाल्याचा दिसत आहे। शिवाय वेगवेगळ्या नावाने त्यांनी यामध्ये जे डोनर्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून आपली आयडेंटिटी लपवून हे कृत्य केल्याचं त्यांच्याकडच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे। तर आपण त्या दृष्टीने पण तपास करत आहोत। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींच्या मोबाईलमध्ये असंख्य महिलांचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे फोटो, बनावट कागदपत्रांचे फोटो आणि अनेक आर्थिक व्यवहाराचे फोटो मिळून आलेत। या टोळीतील सदस्य विविध टप्प्यांवर आपली कामगिरी पार पडत होते आणि त्यामुळे त्यांचं हे रॅकेट संपूर्ण देशभरात पसरलं असावं। त्यांचा मास्टरमाइंड एका ठिकाणाहून हे सगळं रॅकेट चालवत असण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली असेल यात शंका नाही। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।